आपल्या भारत देशामध्ये 108 शक्तिपीठे आहेत आदिमाया शक्तीची, आणि या 108 शक्तिपीठापैकी 3.5 शक्तिपीठ आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे, आणि 3.5 शक्तिपीठापैकी आई तुळजाभवानी हे एक शक्तिपीठ आहे. तुमचं कुलदैवत तुळजाभवानी आहे का? मग हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा, अजिबात स्किप करू नका. हे तुळजापूरचे क्षेत्र आहे, हे धाराशिव पासून फक्त 19 किलोमीटर अंतरावरती आहे. तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. ही देवी भगवती भवानी म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र शास्त्र तेजाची स्मृती देवता, प्रेरणा देवता आणि छत्रपती शिवाजी महाराजांची कुलमाता आहे. ज्यांनी हे सुंदर स्वराज्य निर्माण केलं ना, त्यांची कुलदैवत आहे. त्यावेळी ज्यावेळेला यवनांचं राज्य होतं, यवनांच्या विरुद्ध लढण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांना आई तुळजाभवानी तलवार दिली, ती भवानी तलवार. हा कलयुगातला पुरावा आहे. हे जे गाव आहे ना, बालाघाटाच्या एका कड्यावरती वसलं आहे. बांधवांनो, आई तुळजाभवानी आपण का म्हणतो बरं, याची माहिती या आपण व्हिडिओमधून पाहणार आहोत. हा व्हिडिओ पूर्णरित्या बघा. मंदिराचा काही भागाची बांधणी ना हेमाडपंथी आहे. इतिहासान आणि पुरातत्व दृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकूट अथवा यादवकालीन मानलं जात होतं, तर काहींच्या मते 17व्या किंवा 18व्या शतकातील आहे. कंद पुराणातील सह्याद्री खंडात श्री तुळजाभवानीचा अवताराची कथा सांगितलेली आहे. असे म्हणतात, कृतयुगात कर्दम नावाचे ऋषी होऊन गेले, आणि त्यांची पत्नी अनुभूती ही फार सुंदर आणि पतिव्रता होती. तिला एक पुत्ररत्न प्राप्त झालं, पण त्यांचा जो सुखी संसार आहे ना, फार काळ टिकला नाही. कारण कर्दम ऋषींचे लवकर निधन झाले. त्यानंतर त्यांच्या पत्नीने सती जाण्याचा निर्णय घेतला, पण अल्पवयीन मुलाला मागे सोडून सती जाऊ नये असे एका महान ऋषींनी सांगितलं. त्यामुळेच ती मेरू पर्वताजवळ असलेल्या मंदाकिनी नदीच्या परिसरात गेली, आणि त्या ठिकाणी आश्रम बांधून तिने घोर तपश्चर्या सुरू केली. तपश्चर्या सुरू असताना तेथे कुकर दैत्य तिच्या सौंदर्यावरती भाळला. त्याच्या मनात वाईट वासना येऊ लागली, आणि त्याने तिला वासनेपोटी स्पर्श केला, आणि तिची तपश्चर्या भंग झाली. या महाभयंकर दैत्यापासून रक्षणासाठी तिने अधिमायाचा धावा केला. त्यावेळी देवी त्या ठिकाणी धावून आली, आणि तिने दैत्याशी युद्ध केलं. त्रिशूळाने दैत्याचे शिर धडा वेगळे केले आणि ठार केलं त्या दैत्याला. आणि देवी त्वरित धावून आल्यामुळे तिला त्वरिता असं नाव पडलं. पुढे त्वरिताचे तुळजापूर झाले, आणि देवीचे नाव तुळजाभवानी झाले. भक्ताच्या हाकेला त्वरित धावून येणारी आणि मनोरथ पूर्ण करणारे म्हणून ही देवी त्वरिता तुळजा या नावाने ओळखली गेली. संपूर्ण भारतात कुलदैवता म्हणून मान आहे या देवीला. कृतयुगात अनुभूतीसाठी, त्रेतायुगात प्रभू रामचंद्रासाठी, द्वापार युगात धर्मराज युधिष्ठिरासाठी, आणि कलयुगात छत्रपती शिवरायांसाठी आशीर्वाद रूपाने दाखवून आलेली माता आहे. अनेक प्रदेशातून विविध जातीपंथाचे भाविक दर्शनासाठी इथे येत असतात. इथल्या मंदिराच्या दक्षिणेकडील दरवाजास परमार दरवाजा म्हणतात. जगदेव परमार या महान भक्ताने आपले मस्तक 7 वेळा देवीला अर्पण केलेले आहे. अशी श्लोक रचना या दरवाजावर कोरलेली आहे. सभा मंडपात पश्चिम दिशेला गर्भगृह असून चांदीच्या सिंहासनात पूर्वभूमुख अशी तुळजाभवानी मातेची रेखीव प्रसन्न मूर्ती आहे. मूर्ती गंधकी शिळेची असून प्रमाणबद्ध आहे. अष्टभुजा महिषासुरमर्दिनीचे मनोहर रूप आहे. देवी भवानीची स्थलांतर करणारी मूर्ती आहे. वर्षातून 3 वेळा ही मूर्ती पलंगावर विसावते. असं इतरत्र कोठेही आपल्याला पाहावयास मिळत नाही. गर्भगृहाच्या भिंतीवर छोटे छोटे आकर्षक शिल्प आहेत. सभा मंडपात उत्तरेस देवीचे शयनगृह आहे. इथे चांदीचा पलंग आहे. या ऐतिहासिक शक्तिपीठाबरोबर मंदिराच्या परिसरातील कल्लोळ तीर्थ, गोमुख तीर्थ, सिद्धिविनायक मंदिर, भवानी शंकर मंदिर, ओमकुंड, मातंगी मंदिर अशी तीर्थ आहेत. काळ जरी बदली झाला, माणसं बदली झाली, तर भूमी तर तीच आहे आणि देवी बी तीच आहे. भवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी नित्य जाच आपण. आई तुळजाभवानीची ओटी भरा. आपण आईच्या नावाचा उदो करा. आपल्या जीवनातील सगळी संकट दूर होतील. फक्त विश्वास ठेवा बांधवांनो. आपल्या घरामधील सगळी संकट दूर होतील. घरामध्ये आपल्या बरकतील संसारामध्ये. आणि बांधवांनो, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुळजाभवानीच्या भक्तांच्या पर्यंत. आणि आम्हाला कमेंट म्हणून आई तुळजाभवानीचं उदो असे आम्हाला आपण कमेंट अवश्य द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.